रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पक्षाने आज दिल्लीत संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावली. मात्र या बैठकीला लोकसभेतले राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे 3च खासदार उपस्थित राहिले. बाकीचे 6 खासदार गैरहजर राहिले. पक्षाचे लोकसभेतले गटनेते अरविंद सावंत यांनी पक्षादेश काढून ही बैठक बोलावली होती. हा पक्षादेश ईमेल, व्हॉट्सॲप आणि फोनद्वारे प्रत्येक खासदारापर्यंत पोहोचवला होता, असं खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. जे खासदार बैठकीला उपस्थित राहिले नाहीत त्यांनी पक्षादेशाचं उल्लंघन केलं असून त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसंच त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल आणि त्यांच्याकडून खुलासा मागवला जाईल, असं राऊत म्हणाले. या खासदारांचं सदस्यत्व रद्द करण्याच्या दिशेने पावलं उचलणार असल्याचं ते म्हणाले. ज्यांना सहज उपलब्ध असणारं सक्षम नेतृत्व हवं आहे, ज्यांना आपल्या भागातील समस्या सोडवायच्या आहेत, ज्यांना आपल्या मतदारसंघातील लोकांचं दुःख आणि त्यांच्या आकांक्षांची जाणीव आहे आणि ज्यांना त्या समस्या सोडवून स्वप्न पूर्ण करायची आहेत, असे लोक नक्कीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी येतील, असं शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे. सध्या घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. साधारण कार्यकर्ता तक सभी लोग उभाटा में पार्टी से नाराज़ है, पार्टी के नेताओं से नाराज़ है और वे शिंदे साहब के नेतृत्व में काम करना चाहते हैं. यदि कोई भी व्यक्ति जो जनप्रतिनिधि है, जो लाखों लोगों के वोटों से, उनके आशीर्वाद से चुनकर आते हैं, यदि वे अपने कंस्टिट्यूंसीज के लिए, अपने निर्वाचन क्षेत्रों के लिए, अपने राज्य के लिए, अपने शहर के लिए, अपने गांव के लिए, अपने देश के लिए काम करना चाहते हैं, सकारात्मक काम करना चाहते हैं, शिंदे साहब के नेतृत्व में काम करना चाहते हैं, तो हम अवश्य ऐसे अच्छे लोगों का स्वागत करेंगे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर खासदारांचा विश्वास उडाला असल्यानेच ते आज दिल्लीतील बैठकीला अनुपस्थित राहिले, असं ते म्हणाले. लोकांमधून निवडून आलेल्या खासदारांना मतदारसंघात विकास कामं करायची आहेत. आम्ही कोणाला फोडत नसून जोडण्याचं काम करत आहोत. शिवसेनेत येणाऱ्यांचं आम्ही स्वागतच करू, असं देवरा म्हणाले. देशात रोजगार वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी 99,446 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली असून 1 ऑगस्ट 2026 पासून ही योजना देशभरात लागू होणार आहे, असं क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त मिलिंद देऊळकर यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत आज सांगितलं. पुढील 2 वर्षात 3,50,00,000 नवीन रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट असून यात पहिल्यांदाच रोजगार मिळवणाऱ्या 1,92,00,000 युवकांचा समावेश असेल. या योजनेच्या माध्यमातून प्रथमच औपचारिक रोजगारात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे. तसंच नवीन रोजगार देणाऱ्या नियोक्त्यांना प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यामागे दरमहा 3,000 रुपयांचं सहाय्य मिळणार आहे. हा आर्थिक लाभ उत्पादन क्षेत्राला 4 वर्षांपर्यंत तर इतर क्षेत्रांना 2 वर्षांपर्यंत दिला जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पुणेरी